आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. प्रभाग क्रमांक 12 आणि 15 मध्ये विशेष चुरस सध्या पाहायला मिळाले. सदलगा नगरपालिका प्रभाग क्रमांक 5, 12 आणि 15 आणि 16 मध्ये लागलेल्या पोटनिवडणुकांसाठी एकूण 9 उमेदवारांनी आपापल्या प्रभागात उमेदवारी निश्चित केली. प्रभाग 5 साठी लढणारे उमेदवार अताहुल्ला अबुबकर मुजावर काँग्रेस, मोहसिन इक्बाल सनदी अपक्ष, मकानदार हुसेन दस्तगीर अपक्ष. 12 साठी लढणारे उमेदवार आहेत बसवराज अण्णासाहेब गुंडकल्ले काँग्रेस, महांतेश बाळासाहेब देसाई अपक्ष. प्रभाग 15 साठी लढणारे उमेदवार रेहाना अली सदनी काँग्रेस, मुजावर करिश्मा अमित भाजप. प्रभाग क्रमांक 16 साठी लढणारे उमेदवार आहेत शकुंतला जिनाप्पा कुंभार काँग्रेस, रशिया अल्ताफ जमादार भाजप. प्रभाग 5 मध्ये 922 पैकी 780 मतदान झाले, 84.60% मतदान झालं आहे. 12 मध्ये 704 पैकी 637 मतदान झालं असून 90.48% मतदान पार पडले. 15 मध्ये 928 पैकी 784 जणांनी मतदान केलं असून एकूण मतदान 84.48% झालेलं आहे. तर 16 मध्ये 699 पैकी 589 मतदान झाले, याचा अर्थ 84.26% मतदान झाले. ही माहिती निवडणूक अधिकारी सुभाष बजंत्रई आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेश पुजेरी यांनी दिली आहे. याप्रमाणे उमेदवारांची लढत होऊन त्यांचे प्रभाग राजकीय भवितव्य सीलबंद झाले. 30 डिसेंबरला चिकोडी इथं मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे, त्याकडे आता जनतेचं लक्ष लागून आहे. प्रभाग 15 मध्ये लक्ष्मीबाई शिरगुप्पे वयवर्ष आहेत, तर या वृद्धेने येऊन मतदान केली. ही घटना लक्षवेधी ठरली. मतदान केंद्रात चिकोडी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, सदलगा उपतहसीलदार पी.बी. शिलवंत, रेव्हेन्यू अधिकारी चंद्रशेखर होंकोळी, ग्रामलेखा अधिकारी खाडे, सहाय्यक अकबर सनदी इत्यादींनी भेट दिली. सदलगा पीएसआय शिवकुमार बिरादार आणि सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. एसबी न्यूजसाठी सदलगाहून प्रतीक कदम. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.